तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे आली आहे. ऑफकोर्स शेतात आली आहे आत्यांच्या. सो हा असा काही नजारा दिसतो. ह्या साईडला गहू आहेत, ह्या साईडला कांदे आहेत. हे बघा, भाईचा बगळं पण आहेत तिथे, आणि तिथे कॅमेरासुद्धा आहे. लगेच फोनवर सगळं कळतं त्याच्यामध्ये. बगळे काय इथं हे ठेवायला आहेत का, लक्ष ठेवायला आहे का? असे दिसत आहेत की जसं काय लक्ष ठेवतात हे लोक. मस्त. हे ते काका कुठे गेले? त्या साईडला ही सगळी गहूत. मस्त. अरे वा. आता तुम्हाला वाटत असेल की मागच्या व्लॉगमध्ये, म्हणजे तो आठवडा बाजाराच्या व्लॉगमध्ये पण सेम कपडे होते आमच्या लोकांचे, बट तो एका दिवशीचा व्लॉग आहे. सो त्याच्यामुळे, आणि आल्या दिवशीपासून इकडं तिकडं फिरणंच चालू आहे. हा ना, किती कपडे आणायचे. एकतर आम्हाला 3-4 गाड्या चेंज करावं लागतात. मग म्हणून मग आम्ही थोडेच कपडे आणतो. ठीक आहे. कांदा दाखवू काय ना कापून, आपला उपटून दाखवू का? असंच करायचं. आणि अरे झालं नाही, पण हे छोटू आहे अजून. हा बघा, हा हाय भाईचा. त्याला आता आपण घेऊया. असे आम्ही लहानपणी जाम उपडले. माझ्यात आणि पजदात रेस लागत होती की कोण पटापटा करणार काम. मस्त मज्जा यायची त्या टाईमला. या साईडला हे जे दिसतंय ना तुम्हाला, एवढे सगळे, हा हे सगळे कांदे पेरलेले आहेत. आणि हे सगळे इथे ऊस होता ना. अच्छा, हा ओके. म्हणून मला मज्जा येते, कारण की जेव्हा पण आपण येतो ना शेतामध्ये, तेव्हा नवीन नवीन काहीतरी असतं. मागच्या टाइमला जेव्हा आलो ना तेव्हा काहीतरी वेगळंच होतं. हा, आणि पूर्ण हे ना, हे सगळं झाकलेलं होतं, त्याच्यामुळे मग वेगळं दिसतं. दर टाइमला आलं ना, तर टाइमला वेगळं दिसतं. अरे देवा, लक्ष ठेवा. अभी इस ढेकड़ा में से हम लोग को जाना पड़ेगा. एक तर मी लिप ग्लॉस लावून आले तर सगळे केसाचे टाकते. काय झालं? चला बांधा ना. चला. दुपारी आमचं खरं तर प्लॅन असा होता येऊन. कुठे? ओ भाई, कलिंगडच आहे. मला नव्हतं माहिती हे. याला आता पुढच्या वेळेस, जेव्हा पुढच्या महिन्यात येईल तेव्हा टरबूज आलेले असतील. हळूवर का जाशाल? अरे भाई, आम्ही थोडेसे लेट आलेलो आणि काका आधीच आलेले आहेत. लवकर नाही, सॉरी, लेट यायचं होतं थोडंसं आम्हाला, बट आम्ही लवकर आलो आहे. आम्ही एकदम सनसेटच्या टाईमलाच येणार होतो, बट अजून सन असा वरतीच आहे, अजून सेट झालेलं नाही आहे. हां आता होईल. त्याच्यामुळे सनसेट बघूनच जाणार आहे. तुम्हाला दाखवेल मी शेतातला सनसेट कसा असतो ते. चालेल. ऐसा और ढेकळा नाही जाणार, पण बऱ्यापैकी प्लेन आहे. ढेकळं नाही आहेत. ढेकळ्यात तर चालताच येत नाही. हळू. दुपारी आपण टॉपिक भरकटलोय. तर मागच्या वेळेस आमचा प्लॅन होता, म्हणजे यायच्या आधी, की आपण इथं येणार आणि शेतातच जेवण करणार, बनवणार पूर्ण, आणि मग शेतातच खाणार. बट तो जरा प्लॅन फ्लॉप झालेला आहे, बिकॉज टाईमच नाही आम्हाला. आम्ही परवा आलेलो आहे आणि उद्या लगेच आम्हाला सकाळी जायचं आहे मुंबईसाठी. सो मग त्याच्यामुळे नाही भेटला टाईम जास्त. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही येऊ तेव्हा मग आम्ही ट्राय करू करण्याचं. आता आपण पोचलेलो आहोत जवळच. आणि त्या साईडला ना पूर्ण कापूस लावलेला आहे बघा, आणि ह्या साईडला पूर्ण असं हे बघा. वाव. पण आपण कांदे का आणलेत दुसऱ्यांच्या वावरातले तोडून? हे बघा, या साईडला कापूस आहे. हे घ्या पप्पा, हे जरा धरा. कांदे खायचे आहे. या लोकांना दाखवते ना, एखादा कापूस दाखवते. कापूस पण आम्ही लहानपणी कापूस पण वेचलेले आहेत.
पूर्ण ते तसं वाला हे करून. हा बघा मस्त आहे कापूर. ड्रॅगन फ्रूट आहेत का? याचं नाही लावू शकत बाई. लहानपणी जाम कामं केलेत आम्ही लोकांनी भरपूर. आपण आलेलो आहोत जवळ आपल्या मेन झाडाच्या म्हणजे ते ज्यांनी जुनं ब्लॉग बघितले असतील त्यांना माहिती आहे हे वालं झाड. आणि हे ड्रॅगन फ्रूट्सचे झाड. जर नसेल बघितलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही जाऊन तो वाला डायरेक्ट बघू शकतात. आता नाही आहेत सध्या ड्रॅगन फ्रूट्स. मागच्या ब्लॉगमध्ये मागच्या टाईमला जेव्हा मी शेतात आलेली तेव्हा ब्लॉग केलेला तर तेव्हा होते ड्रॅगन फ्रूट्स. सो तुम्हाला जर बघायचे असेल लाईव्ह ड्रॅगन फ्रूट्स तर तुम्ही त्यावाल्या व्लॉगमध्ये बघा. मस्त. चलो, ये 30 साल पुराना झाड. आमची निशाणी. आम्ही आहे ना त्या साईडने येतो, त्या साईडला रोड आहे ना, तिकडून येतो आम्ही गावाला यायच्या टायमाला. तर तिकडून आपलं जर शेत ओळखायचं असेल तर हे झाड बघायचं. रोड आहे, हे बघा ही गाडी बिडी जातात ना ते रोड आहे. आणि हे शेत. इधर क्या है? इधर भी गहू ही है चालामध्ये. उस साइड भी मक्का विक्का. अरे काका गेले कुठं नक्की? ह्या साईडने गेले का? काका त्या साईडनेच गेले पाहिजे. आम्ही ते झोपाळा बांधलेला लहानपणी बांधायचो जाम एकदम. मी तर त्या साईडला जाऊन बसायची फुल. तेव्हा फुल गावठी होती. पेरू खूप बारीक बारीक. यावेळेस नाही जास्त एवढं छान. जर मागच्या टाईमचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघा. तेव्हा एकदम प्रॉपर सगळं होतं बघा. काट्यांचे झाडं, आयुर्वेदिक झाडे. आयुर्वेदिक काट्यांची झाडं खूप. उन्हाळी लागल्यानंतर किंवा पोटदुखी, डोळ्याचे पूर्ण शेत त्याचं तसं. बडीशोप. हो बडीशोप बघायचे बघा. बडीशोप पण होय सध्या फुलं आहे त्याला. हा अजून झालेले नाही आहेत. टोचला याचे टोचे ह्याच्यातून हे टोचतायत. हे तर जरा सांभाळून लक्ष ठेवावं लागेल आपल्याला. आम्ही चहा पण नाही पिऊन आलो. आम्हाला सनसेट बघायचा होता बट अजून सनसेटचा जरा थोडासा आपण आता चाललोय मणी मियावला भेटायला. हो दुसऱ्या रस्त्याने आले आहेत. हा दर टायमाला आम्ही गाडीवर येतो पण या वेळेस चालत आलेलो आहे. हा आता आलेलो आहे. घंट्यांचा आवाज यायला लागलाय म्हणजे गोठ्याजवळ आलेलो आहे. गोठा बंद आहे सध्या आपला. गायत्री बघ गायत्री. दोघी जुळ्यात दिसत आहेत बट ओके. नाही आम्ही गाडी बिडी नाही आणली. नो. पाणी मागच्या टाइम नाही काय नाही पाणी पडताना दाखव ना. बाई पप्पांना काका मस्तपैकी एकदम शांतपणे इथे झोपलेले आहेत सोलरच्या खाली. आणि मस्त थंडगार हवा आहे. हा सोलर आहे. 9 प्लेट. 4 आणि 5 9 प्लेट. ये दुसरे काहीला काय ये आप मनी माऊ कुठे आहे आपली? मनी आई तिचे पण वेगळेच नखरे. तिला दूधच पाहिजे, बिस्किटच पाहिजे, तिला हेच पाहिजे तेच पाहिजे. अपना ये. आता आपण मणी माऊला भेटू.
जरा बसू शांतपणे, थोडासा रिलॅक्स वाटतं इथे. सो ते झाल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट जाऊ घरी, बिकॉज उद्याची पॅकिंग करायची, तयारी करायची आहे. सो जर काही असेल तर मी तुम्हाला दाखवेल, बट लेट्स सी आता पुढे काय आणि कसं काय होतं ते. तोपर्यंत तुम्ही हा नजारा एन्जॉय करो. आपली मणी माऊ आलेली आहे. पळाली. शी इज कॅमेरा शाय गाईज. लपून बसली. अरे ह्याच्यामध्ये जर कोणी लपून बसलं तर समजणार पण नाही. माय गॉड, व्हेरी डेंजरस. आली आली हे दिलं तर लगेच आली. शाणे शाणे. पिल्लू आहे का? पिल्लू काय नाही ना, पिल्लू होईल ना तिला आता. 2-3 वेळेस उल्लू लुलू लू. इकडे नाही. डोळे भारी रे तुझे. डोळे. बिबट्या दिसते ती याच्यात. बिबट्या, गावरान बिबट्या. शिजवर गावरान बिबट्या. गावचा सनसेट झालेला आहे. हा बघा मस्त. ही ती मारकुंडी गाय, ती वाली चांगली आहे बिचारी. आणि हा सनसेट किती छान शेड आलेला बघा ना. असं वाटतंय की 3 कलर आले, 3 तिरंगा. ऑरेंज, मग मध्ये व्हाईट लाईन आहे आणि मग खाली हिरवा आहे. एकदम भारी वाटतंय. पप्पा त्या साईडला गेले सनसेट हे करायला. आता आपण पण जाऊया. खूप भारी वाटतंय. वाव. आणि ही बघा ना कशी नाजूक कळीसारखी बसले. वेट हा, आपली मनी माऊला दाखवते. ये बाय, एकदम असं ओ माय गॉश तशी बसली इथे एकदम. सनसेट पगडूच आहेत आम्ही दोघं जण. त्यामुळे आम्ही आलेले. आम्ही चहा पण नाही पिऊन आलोय, चहा सुद्धा नाही. भाई काय दिसतंय. माय गॉश. वा, काहीच नाही. सी हा, आज तिकडून कोण येते. एकदम भारी वाटतंय. मस्त ना. हे सगळे मुळे आहेत. हे जे आहेत ना, हे मुली 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 मुली. पप्पा मागत राहिले अजून सनसेटचाच फोटो काढ. किती छान दिसतोय बघा बघा. सुंदर सुंदर सुंदर. अरे बापरे, फुल गावरान गावरान. फुल गावरान. सो सनसेट सुद्धा झालेला आहे आणि संध्याकाळ सुद्धा झालेली आहे. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काका तिकडे दूध खेळत आहे आणि आम्ही इथं बसलोय बिकॉज आम्हाला जायचं आहे काकांच्या गाडीवर. दूध वगैरे घेऊन जायचं आहे. सो आम्ही इथं बसलोय. मी आता भूक लागायला लागली. इकडे बघ. मगाशी बघितलं होतं. काय दिलं त्याला? काय माहिती, ती गोंडच आहे. माहिलं की त्याला सारखं
चलो